मी सुधीर संभाजीराव कांबळे, शहराध्यक्ष आहे काँग्रेसचा. मी दिनांक 29 डिसेंबर रोजी आमचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ त्यागगिरे यांच्या व्हॉट्सअपवर ऑनलाईन राजीनामा ऑलरेडी दिलेला आहे. मी प्रदीप किशोरराव जोंधळे. मी परभणी शहर जिल्हाध्यक्ष व काँग्रेस या पदाचा आज राजीनामा दिलेला आहे. मी अनुसूचित विभाग एस सी डिपार्टमेंट काँग्रेस पदाचा मी आज राजीनामा सिद्धार्थ ऑनलाईन दिलेला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काँग्रेस पक्षाचे राजीनामा देत आहेत, याची प्रतिक्रिया आपली पहिली प्रतिक्रिया द्या. मी 29 डिसेंबर 2026 ऑनलाईन सिद्धार्थ त्यागगिरे यांच्या व्हॉट्सअप नंबरवर राजीनामा टाकलेला आहे. त्याच दिवशी मी राजीनामा या पक्षाचा देऊन टाकलेला आहे, शहराध्यक्ष या पदाचा. तसेच आमचे मित्र प्रदीप जोंधळे यांनी सुद्धा ऑनलाईन त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ त्यागगिरे यांना राजीनामा दिलेला आहे. तसेच आमचे चंद्रशेखर भाऊ साळवे जिल्हाध्यक्ष आहेत अनुसूचित जाती विभागाचे, त्यांनी पण माझ्याकडे त्यांचा राजीनामा दिलेला आहे. सतत होत असलेला अन्याय, सतत म्हणजे आपण इतकं काम करून एवढं एकनिष्ठ राहून जर आपल्यासारख्या शहरात, आता मी पदावर आहे परभणीचा शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभागाच्या या पदावर मी कार्यरत असताना जर माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 6 चळवळीचं केंद्र आपलं गौतम नगर त्याच्यामध्ये येते आणि मला तर साधं विचारू शकत नाही कोणतीच, म्हणजे मला प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे असतात सिद्धार्थ त्यागगिरे यांनी पण विचारलं नाही. आमचे शहराध्यक्ष नदीम इनामदार असतात, त्यांनी पण विचारलं नाही. बाबाजानी गुलामी असतात, त्यांना हे तर नवीनच आले, त्यांना काय आपल्या म्हणजे सुधीर कांबळे कोण आहे हे पण माहीत नव्हतं त्यांना. आणि हे जे पद आहे हे माझा एक असा थेट आरोप आहे, तुम्हाला एक सांगतो की हे जे पद आहे काँग्रेसमध्ये अनुसूचित जातीचा जिल्हाध्यक्ष असेल, अनुसूचित जातीचा ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष असेल, केवळ नामधारी पद आहे. या पदाचा कुठल्याही प्रकारचा 1% ही फायदा त्याच्यामध्ये होणार नाही. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत नाही, काहीच नाही. मी नदी आमचे शहराध्यक्ष नदीम इनामदार यांना जेव्हा एक पार्लमेंटरी मध्ये मी आहे, पार्लमेंटरी बोर्डमध्ये मी आहे असं मला सांगण्यात आलं, मग मी गेलो. पण मला असं काय, आता मी स्वतःचं तिकीट मागायलो, प्रभाग क्रमांक 6 मधून मी इच्छुक उमेदवार होतो काँग्रेसचा. मी तिथं तिकीट मागायलो. मग मी नदीम इनामदार यांना फोन लावला की नदीम भाई तुम्ही माझी शिफारस करणार का? मी काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, काँग्रेसचा शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचा आहे, माझी तुम्ही शिफारस करणार का? मुंबईला आता तुम्ही चालला. आणि त्यांना मी आवर्जून सांगितलं होतं नदीम भाईला की जर तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा मला एकदा तुम्ही जे सिलेक्ट केले निदान एस सी डिपार्टमेंट अनुसूचित जाती विभागाचे जेवढे वार्ड आहेत 8 वार्डामध्ये तरी मला विचारामध्ये घ्या, तुम्हाला काय करायचंय करा, फक्त विचारात घ्या. बघा मी बिलकुल वेळोवेळी प्रत्येक वेळेस सिद्धार्थ त्यागगिरे यांना मी सांगितलेलं आहे. प्रत्येक अडचण असेल, काही गोष्टी असतात, प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे त्यांना. तडकाफडकी काही निर्णय घेतला नाही. जवळपास 1 वर्षापासून आम्ही त्यांना कंटिन्यू सांगत आलो की बाबा अशी अडचण आहे. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्याला ही गरज असते, परंतु पक्षाने कार्यकर्त्याला न्याय देणं हा फार महत्वाचा आहे. एखाद्या कार्यकर्त्याला मी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून एखादी अडचण सोडू शकत नसतात, तर त्या पदाचा मला वाटत नाही काही उपयोग आहे. आणि वारंवार इथल्या जे काही सत्तेधारी आहेत यांनी आम्हाला कधी विचारत घेतलं नाही, आम्ही वारंवार घेतो. म्हणून तिचा विषय काय आहे, सिद्धार्थ त्यागगिरे यांचे पदाधिकारी आहेत. हा एक असं लेवल होतं आम्हाला, कारण ते प्रत्येक मीटिंगमध्ये आम्हाला जाणवायचे. जेव्हा फादर बॉडीची मीटिंग असायची, काँग्रेस कमिटी असेल किंवा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सभागृह आहे तिथं असेल, त्या प्रत्येक वेळेस ते जाणवत होतं असं क्लिअर की हे सिद्धार्थ त्यागगिरेचे माणसं आहेत. याच्यामुळे गेल्या डावड्याने ते आम्हाला प्रत्यक्षात दिसत होतं, त्याप्रमाणे ते कधीच आम्हाला त्या फादर बॉडीतल्या लोकांना कधीच आजपर्यंत इज्जत दिली नाही. विनम्रतेचा विषयच नाही, काहीच नाही, काहीच केलं नाही आणि त्यांची इच्छाच नव्हती. त्यांना आम्हाला डावगायचं होतं, हे 100% खरं आहे. त्यांच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला. मग नदीचा काही विषय नाही.
आणि काहीच नाही त्याच्यामध्ये मला साधं प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुधीर मी कुणाला उभं करू का नको करू का काय करू का तुझी इच्छा आहे हे विचारायचं काम आहे ना प्रदेश अध्यक्ष एससी डिपार्टमेंटचे. आणि आम्ही ना काहीच नाही 1% विचारातच घेतलं नाही काहीच.